चुकलं का गाई? नाही, बहुतेक चुकलंच. माझी कूस उजवली नाही गाई. मला पण वाटत होतं माझ्या कुशीत येऊन रडणार, माझ्या कानात आई म्हणणार, या वाड्यात दुडू दुडू धावणार, यांना बाबा म्हणणार. नाही आई, तुझ्याकडे तक्रार नाही करत, फक्त मनातलं बोलून दाखवतीय. पण या दुःखात सुद्धा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट दिली ग. बंड्या, अगं तुम्हाला बंड्या दिला आई. लय माया करतोय माझ्यावर. त्याने आई म्हटलं ना की माझं मन भरून येत या. आई, त्याला जाऊ ग, त्याच्यावर लक्ष ठेव. आणि आई, आमचं हे देवी माझ्यावर लय जीव टाकते. त्यांना या गावचं काम करायचंय. त्यांच्यावरही लक्ष ठेव. त्यांच्यावरही कुठलीही संकट येऊ देऊ नको. येते आई. मला पण मिळेल चॉकलेट? हो मिळेल, पण माझी पडशील. कोणती? तुम्हाला माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कोणत्या? मैत्री म्हणजे का? मैत्री म्हणजे मैत्री. प्रेम म्हणजे का? प्रेम म्हणजे, पण मी कधी प्रेम केलंच नाही, त्यामुळे मला माहितीच नाही आहे प्रेम म्हणजे काय. तुम्ही माझ्या 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली, म्हणून मी तुम्हाला चॉकलेट नाही देणार. फुलवंती, मैत्री म्हणजे ना, मनातलं ओझं हलकं करण्याचं जे हक्काचं जे ठिकाण असतं त्याला मैत्री. प्रेम म्हणजे राधेने कृष्णावर केलेलं निस्वार्थ प्रेम, आणि त्या प्रेमामध्ये तिला प्राप्त न करण्याची इच्छा म्हणजे खरं प्रेम, नाही का? आणि काही अपेक्षित आहे का तुम्हाला? पण अशी असते का मैत्री? भेटायचं म्हणून भेटायचंच नाही? अहो मॅडम, आम्ही शेतकरी माणसं, मातीशिवाय आणि शेतीशिवाय आम्हाला काही जमते का? मग मातीत आणि शेतीतच रमायचं, इकडे कशाला आलात? कधी कधी आहे ना, मातीला शेतीला जपता जपता आहे ना, मैत्री पण जपावी लागते ना. म्हणून आज इकडे. माझं थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला ना. औरत मॅडम. हां सर. जरा उद्या साहेब येणार आहे आपल्या शाळेमध्ये, इन्स्पेक्शन आहे, आणि आपल्याला तो खूप तयारी करून घ्यावं लागेल. मुलांची, शाळेची, ऑफिसची, आणि ही सगळी सफाई करून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. पण संध्याकाळी भेटून बोलूया. ऐका ना, लगेच होईल.
अहो, लोक प्रेमात आयुष्यभर थांबतात, मग तुम्ही आपल्या मैत्रीसाठी संध्याकाळपर्यंत नाही थांबणार? फुलवंती, प्रेमासाठी आणि मैत्रीसाठी ना हा बंड्या आयुष्यभर थांबेल. बंड्या नाही, दिलदार बंड्या. ओ टपरीवाला, ओ माझं टपरीवाला. माधुरी, तू कशाला आली इकडे? ते मला कुरकुरी पाहिजे. कुरकुर काय मी असलं दुकानात नवीन होतो चकली दर खाके चकली नको, हो मला ना खायचंय. मी का आंबाट्याच्या गोडायच्या त्याच्यात मला खायला. तुम्ही कळतच नाही. तुम्ही भेटायला बोलवलेलं ना, मला का नाही तिथं किती वेळ मी वाट बघत. अगं माधुरी, आमचं पाय त्या कुरकुरा चॉकलेट आणि ह्या त्या सगळं आयुष्य आणण्यातच घालावतोय माझं. त्याच्यामुळे मला तुला भेटताच येत नाही. अगं अगं पण तू दुकानावर कशाला आली यार? तू येत नाही भेटायला, मग काय करणार? अगं पण दुकाना नको येऊ ग, ते तात्या लय आणलं. अगं मला लय आणत तात्या. हे तात्याच्या लाडक्या, त्या तात्याची धमकी मला नाही द्यायची. मी माधुरी आहे, माधुरी. दोत मला भेटायला यायचं, कळालं काय? सगळं येतो ग, जाग तू. वारे मग जाणीन कपूर. अगं तू येतो का? मी फुलवंती, ये ना बाईस. नको, इथेच छान वाटतंय. हो फुलवंती मॅडम, प्रेमात अंतर असावं, मैत्रीत नाही. या बसा. काय विचार करते? आज वातावरण किती छान आहे ना. हो खरंच. हो, मावळता सूर्य किती छान दिसतोय. खूप छान दिसतंय. आणि हा वारा आता किती सुंदर आहे. बर, ते सगळं जाऊ दे. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? हा, मला बोलायचं आहे, पण कसं बोलू? कसं? तर ते राहू द्यात. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा सांग. तुम्हाला माहिती आहे का, आजकाल ना माझ्या मनात हलक्याशा गुदगुल्या होतात. रात्री झोप नाही लागत. झोप लागली तरी डोळे झोपतात, पण मन नाही झोपत. अंगावर हलकासा शहारा येतात. मला कळतच नाही मला असं का होतं. पण मला माहिती आहे तुला काय झालंय. काय? झोप न लागणे, भूक न लागणे. डोळे झोपतात पण मन झोपतच नाही. अंगावर हलकेसे शहारे येतात. याचं कारण एकच आहे. कोणतं? आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय. खरं तर आहे ना, आपण प्रेमात नाही पडत. आपलं मन कोणाच्या तरी प्रेमात पडलेलं असतं. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण आहे ना, मला पण असंच होत आहे. मग कोण आहे ती व्यक्ती? नाही, आधी तू सांग. आधी तुम्ही. आधी तू सांग. आधी तुम्ही. आधी तू. आधी तुम्ही. तू.
थेरपी नाही. नाही तुम्ही आणि मग कधी झालोय? लक्ष कुठे तुझं? अहो बघा ना, चांदण्या, तो चंद्र किती सुंदर दिसतोय ना. हो. पण मला कळतंय का तुझं दुःख, तुझं खंत. किती दवाखाने केलेत, डॉक्टर केलेत, औषधं केलेत. मला पण वाटतं की या वाड्यामध्ये कोणीतरी मला 12 नवीन घातलं राव. पण देवाच्या समोर कुणाचं काही चालतंय का? पण बंड्या आहे ना, स्वतःच्या लेकरापेक्षा तुला तू जास्त जीव राहतो. हो ना. आहे तू जेव्हा आई म्हणतो ना तेव्हा इतकं मन धरून येतो. खरंच तो असला ना की मला आई होण्याची सुख लागते. ऐका ना, आता ना मला काहीच नको. तुम्ही आणि बंड्या नेहमी अशीच सुखात राहा आणि मला साथ द्या. नक्की. सर आणि नाही बोल सर. काय आणि काय करतोस का? हो मीच बोला की. तुम्हाला ऍपल पिकल आहे की नाही? तू माझ्याच गावात येऊन माझ्या टपरी येऊन तू माझीच लायकी काढतो काय का? बुक्कीत दात पाडीन. कोण आहे? नाव काढतो तू माझे? कोण का काढतो तू? मी कोण आहे माहिती आहे? तो का आमदार आहे, खासदार आहे का वाघ? कोण आहे तू? मी फायनान्स वाले. बाबा की ते ऍक्टिवा तुमचीच आहे ना? हो माझ्याच मीच घेतल्या. त्याचे पैसे कोण भरणार आहे? 4 महिन्याचा हप्ता बाकी राहिले, ते महिन्याचं जरा डिलिव्हरी होती, सगळे पैसे त्यालाच गेलं. ते घरचे प्रॉब्लेम घरी साहेबांचं आमच्या डोक्यावर प्रेशर असतात. ओके भरतो ना साहेब हप्ता. कधी भरणार? किती दिवस झाले तुम्ही भरताय सांगताय? ते घरात प्रॉब्लेम झालताय, पण या हप्त्याला सगळे भरून टाकतो ना साहेब, एकदम भरून टाकतो. हे काय सांगू नका आम्हाला. भरतो किती दिवस झाले तुम्ही भरतो म्हणते. आजच भरावं लागेल तुम्हाला. गाडी कुठे असली तर आम्ही आता घेऊन चाललो. ओके गाडीचा नंबर वगैरे सगळं आमच्याकडे. आमच्यावर पण परत प्रेशर असतं, आमची पण नोकरी धोक्यात असते माहिती आहे. आम्ही चाललो आता, गाडी बघून आम्ही घेऊन जाणार आहे. सरकी सरक ना. काय सारखं टेकव तू डोकं. सरक ना तिकडे. टोचते ते कानातलं. काय वास हिडीस पिडीस करताय? काय टोचते सारखं? ते कानात घातले काय माहिती. टोचते सारखं तिथं. हा तुम्हाला टोचणारच ना आता. माझ्या बापाला पण टोचतंय, तुम्हाला पण टोचतंय. तुझा बाप जे आहे ना, म्हणजे माझा मामा, ती टोचण्यासारखं बोलतयच. बाकीचं मला माहित नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आहे बाबा, माझं पण तुझ्यावर आहे. मग आता कधी लग्न करायचं आपण? आता करूत ना. आता घरचं बघायला लागतं, मामाला विचारायला लागतं. मामा तर नाहीच म्हणतो. मामाला फक्त नोकरीवाला पाहिजे, दुसरं काय पाहिजे? हे मामाचं मला काही माहित नाही. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलंय, माझं तुमच्यावर प्रेम आहे. हो बाबा आहे, पण माझं पण तुझ्यावर आहे. पण सगळं आपला रीतरिवाजाने केलं पाहिजे आपण. तुम्हाला जर नसेल ना जमत तर एक काम करा, आपण दोघं पळून जाऊ कुठेतरी. अरे बाबा, पहिलंच माझ्यावरती मामाचा राग आहे, आणि त्याच्यामध्ये आता आपण पळून गेलो की परत आणि राग येईल, परत काहीतरी होईल. ते काय होईल ते पुढं बघू. बाकीचं आता ते काय करायचं ते सांगा. बर बाबा. घरी जाऊन आपण बोलू. बस बरं ठीक आहे, पण हे काय असेल ते शेवटचं असेल. बर चालते. बरं ऐका ना, आता ते घरी जाऊन काय आहे ते बघू, पण आता एक पप्पी देता का? हे बाबा इडी झाली काय? चल ना घरी जाऊन बघू. तिकडे घरी काय गाया गुरांची पप्पी घेताय होय? तुम्ही वातावरण बघा. हे बस काय होते, ह्याची पप्पी घे, त्याची पप्पी. मग घ्या घरी, तुम्हाला कोणाची घ्यायची त्यांची. चल घरी घेतो. सोलापूर, सांगली, सातारा, लोणावळा, अख्ख्या जिल्ह्याचं सौंदर्य इथंच भरलंय. अंकू काय बघतायस? तुलाच बघतोय.
मग माझा चेहरा तर वर आहे, खाली कुठे बघताय? पण तुझ्यापेक्षा ना तुझी कंबरच खूप छान आहे. नाही चावट बोलू नका. बंड्या चावटच आहे, चावटच बोलणार. माहितीये. माहिती आहे ना? माहिती आहे. चल ना मग उसात जाऊ. नको नको, मागच्या वेळेस गेलो होतो, खूप खाजवलं होतं बाबा. मग मी खाजवतो ना. हा मला खाजवायला छान जमतंय ग. मग ऐक ना, मक्यात जायचं का आप्पांच्या? नको नको, तिथे खूप मोठे असतात. काय कणस? अगं येडे, मक्यात कंस नाही तर काय रत्ताड मोठे असणार का? ते पण तर ऐक ना, मग मागं गेलेलो आपण लिंबाच्या झाडाखाली जायचं का? नको नको, तिथे तर अजिबात नको. तिथे खूप ढेकळे असतात, खूप रुततात. तुला ऊस नको, मका नको, लिंबाच्या झाडाखाली पण नको, मग काय गागे आणू का? चालेल, पण मोहन सावट फुल्लोगांचे खोट नाही. सोडा दुखतंय. पंड्याला पकडलं की दुखणारच. हे ना. नको ना, नको ना, नको ना. ये ना. नाही ती तशी येते, पण तरी देखील बंडा काही सोडणार नाही तुला. नको ना, नको ना. सोडील ना. अरे सोडून टाकीन, मारून टाकीन. हे आमचं प्रेम काय तोडता पुरा नाही. जसं नाही, प्रेम नाही तोडणार. आपल्या आईने काय पडले, एक जण बोलला ना त्याला तोडायचं. आईने शिवाय आलते, आईची इज्जत काढली आणि आपल्या आईची आई शिवाय एवढं तोडून टाकी. मी आहे ना. हा सांग काय झालं? पैसे मागितले, पैसे मग रडलं. हा म्हणलं बहिणीची डिलिव्हरी असेल तसं पैसे, पण त्याने इज्जत खाली आणायची. तू चल त्याला पैसे द्यायचे. बर अल्ला साहेब यानं होईल का? आणि गायकवाडची गाडी माहिती आहे तुम्ही? आम्ही फायनान्स बोलले. फायनल बोलाय का? हो नमस्कार. मागा मागा मागा. हॅलो, ओके रिपोर्टिंग साहेब तुम्हाला. हॅलो हॅलो, हा साहेब, 1 2 3. हा माझ्या समोरच आहे गाडी. ह्या गाडीमध्ये गांजा गांजा. कोण आपल्या गाडीला हात लावतंय? आमच्या गावात येऊन कोण माझ्या गाडीला हात लावतंय? हो काका, गाडी तुमची आहे का? गाडी आपली नाही. बघ ए, तुझी गाडी आहे का? माझी नाही साहेब. चल मागे सरक, मागे सरक, सरक मागे. कोणाची गाडी आहे? कोणाची गाडी आहे? साहेब आज पडणार नाही मी. तेव्हा साहेब ही गाडी आहे. बघ घेतली आमची गाडी. पवार साहेब उचला गाडीला. तुमची गाडी आहे का? हो. वा 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 वा. हा हा हा. वारे अरे तिकले सन्मान. हा सुटा बुटा हे धंदे करता. सुटा बुटात नाही सुट्या गाड्याचा सप्लाय करता, स्मगलिंग करता. आई शपथ सर, वा माझी गाडी नाही आहे सर. हा माझी गाडी नाही आहे सर. हे आता तर बोललं ना तुझी गाडी आहे. नाही सर माझी गाडी नाही. गाडी नाही. तुम्ही म्हणले ₹500 गाडी दाखवा. म्हणजे खोटं ठीक आहे सर. मग कोणाची गाडी? ह्याची गाडी आहे. यांची आयुष्य पण म्हणले पैसे नाही तर दोघांना आतमध्ये टाकेल. खरंच साहेब आमची गाडी नाही. मग कोणाची? त्यांची आहे. आणि साहेब तुमची गाडी आहे काय? माझी गाडी. तुझी गाडी आहे? हा काय रे? किस कर तुझी गाडी माझीच आहे, पण काल रात्रीपर्यंत माझी होती, पण सकाळपासून खूप येते झालं. अहो आता साहेब बस, आम्हाला याच्यात गुंतवू नका साहेब. आम्ही तुमचे सगळे हप्ते फेडून टाकतो, पण ही आमची गाडी नाही. पवार साहेब चला. हो पवार साहेब, तुम्ही तरी म्हणा की तुम्ही सकाळी तर बोलत होता एवढं. काय राव भांडवळ म्हणजे राव, आतापर्यंत म्हणले माही गाडी यांच्या आईला लावलं पण यांच्या मला 300 भेटलं नवरून. ए गप्पे, तुझी गाडी आहे का? हो साहेब माझीच आहे. तुझी गाडी आहे? हो चल बस साईडला. चांगला माणूस आहे. ए गप्पे, गांजा विकतो? हो साहेब. अहो माझ्या तर मी तर चॉकलेट गोळा ऐकणार माणूस आहे. गाण्या कधीच नाही. आई शपथ साहेब, असं कधीच नाही मला.
अरे तरुण दिसतो, धडधाकट दिसतो. हा, असं काम करताना लाज नाही वाटत का रे? नाही बस आई शपथ नाही काम नाही झालं लास्ट केळेवाडी कुणाला पण जाऊन विचारत आहे. केळेवाडीची माणसं आहेत ना एक वेळेला रक्त राहून देतील पण असले बाई म्हणे नाही करायचे. ए वरती बघ. अरे वरती बघ. लोक साहेब बेवरची. अरे एक सब बघता. अरे बंडा बापू डिके भेटला होता. त्याने सांगितलं तुझी लायकी काय. माझ्या मित्राची लायकी काढतो का? हा, कसं लावला हात जोडायला. हा अरे नका. इथं मित्राची सुट्टी असते ना, अख्खी दुनिया झुकत असते. आणि म्हणतात ना, झुकते दुनिया जोखाने आणि काही लागलं तर सांगायचं ना रे. हो बंडा. हा, जा माधुरी वाट बघत. ते गुलाबाचं फुल इकडं. तुम्हाला कोण वाटलं? अगं तुझ्याकडेच येणार होतो पण जरा अनिलना मदत करायला गेलो होतो. माहितीये मला तुमचा हात स्वभाव खूप आवडतो. आणि मला तू आवड. माझ्या नावाचं डोरल तू बांधना सखे माझी तू बायको होना. बंड्यो हा काय रे? झाली काम? झाली बाबा काम. गडी नाही. गडी नाही? गडी कुठे गेलाय? गडी गेलाय लग्नाला. आता गाड्याचं लग्न झालंय तरी गाडी लग्नाला गेलाय? अरे दुसऱ्याच्या लग्नाला गेलाय. हा पण लग्नावरून मला आठवलं. काय? किरण्या माहित आहे ना? किरण्या कोणता रे? आपला रे वरच्या आडीतला. हा हा ते तोत्र. हा काय म्हणलं ते? तू जीव द्यायचं नको. मला सोड ताई, तू सोड. नको रे दादा, थांब. आपण वाटल्यास तर दुसरी बघू. शांत बैस. शांत बैस. ताई काय चाललं? अरे बघ की काय रे? याने 15 पोरी बघितल्या आणि त्यात काय झालं, त्याला मामाची पोरगी आवडली. मामा काही पोरगी देईना. मामाला पाहिजे गव्हर्नमेंट नोकरीवाला. हा करतो शेती. मामाचं बी काही चुकत नाही म्हणा, पण आता याला कोण समजवणार? दादा मी जीव देणार, मी इथं राहणारच नाही. जरा गप्पच थांब. तुला मामाचीच मुलगी पसंत आहे ना? मला मामाचीच मुलगी पाहिजे. तिच्याबरोबर लग्न करायचं. मी तिच्यासोबतच लग्न करणार आहे. बरं ताई समजून सांगायला माझ्यावर विश्वास आहे तुमचा? आहे की? किरण्या हो दादा. मित्र आहेस ना तू माझा? हो. माझ्यावर विश्वास आहे? आहे ना. आहे. आज संध्याकाळी मामा येणार तुझा आणि स्वतःहून येणार आणि त्याच्या मुलीचा हात तुझ्या हातात देणार. माझ्यावर विश्वास ठेव. हा, जा घरी. मरणाच्या वाता नको करू. बघ की. येता याला घरी ने. हे बघ, ते मारायला चाललं होतं. मी त्याला शब्द देऊन आलो. काय? की मामा आज संध्याकाळी आहे ना मुलीचा हात घेऊन येणार आहे. ए बाबा, त्याचं मामा लय बेकार आहे. ते वडवड बाबाचं बघतंय बाबा. साधारण का आता त्याची पूजा करत राहते. ते साध्या सुद्धा माणसाचं ऐकणार नाही. मग आता तुला काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल. तू दिला असेल शब्द तिथं. शब्द देऊन बसलोय पण काय करावं सुचेना रे. नाही मी काय म्हणतो, अरे साधू संतांनी सांगितलेले काय? केल्याने होते, केलंच पाहिजे. अरे केल्यानी नाही रे, मग केल्यानी होत आहे रे. आधी केलेच पाहिजे. मग बरोबर आहे. साधू संतांनी सांगितलंय. हा, केल्याने होते, केलंच पाहिजे. क्या बात आहे. हा, म्हणून मी काय म्हणतो, तुला आयडिया देतो. आयडिया चांगली आयडिया देतो. ए समजली मला आयडिया. काय काय रे? समजली आयडिया मला. समजली मला. अरे मग आयडिया तर सांगू दे. अरे समजली मला आयडिया. अरे ऐक, समजली मला. त्या आईला प्रत्येकाला माहिती आहे का बघून कशी काय आयडिया सुचते काय माहित. मी आयडिया म्हणलं मस्त सांगन बिंगन. हा, आपण त्याच्या मामाला किडनॅप बिडनॅप केला असता, चाकू बिकू लावला असता. पण नको बाबा, तो गंडी आहे, त्याचं कुठं ऐकायचं बाबा. तो काय करतोय काय माहिती. मरू दे. किरण्या जीव देतो काय त्याच्या आईला, ते किरण्याला जाऊन देतो.
दिसत नाही कुठलं इथं? वाजत चांगलं येत बाबा. हाय का गेला बाबा? बोल अज्ञान बालका. हा अज्ञान. कोण्या गावचा बाबा? हे विश्वची माझी घर. अयो विश्व म्हणजे तू ह्या गावचा नाही वय? अरे मूर्खा, हा हे विश्व माझं घर आहे. घर आहे? आईला मग तू ह्या गावचा त्या गावचा सगळीकडचाच का तू? तुला सांगितलं ना आईला की हे विश्व माझं घर आहे. प्रत्येक ठिकाणी मी राहतो. नाही असं ना असं. बरं ते हिमालयातून आला म्हणा ना तू? मी 12 वर्ष तपश्चर्या केली. हा आणि वडवड बाबाचा पट्टे शिष्य. अयो वडवड बाबा. आईला तिथं आपली गुरु येतो. वडवड बाबाचं भक्त. आपण दोघं एकाच कुळातले दिसतोय मग बाबा. अरे मूर्खा, हा तू वडवड बाबाचा भक्त आहे. हा. मी पट्ट शिष्य आहे. आईला मग ते मोठं असते काय? हा हा असं ना असं. बरं मग ते वडवड बाबांना तो सगळं मनातलं कळतो तोच तुला पण कळतं वय? मूर्खा, सगळं कळतं आम्हाला. कळतं वय? हा. मग सांग बघू माझ्या मनात आता काय चाललंय? परत हाच बाबा तू एकटाच हास. अरे येड्या, हा? तुझ्या मनामध्ये आहे ना हा सध्या मुलीच्या लग्नाचा विचार चालू आहे. आईला हे मात्र खरं आहे बरं का. तिच्या नशिबी हा. सरकारी नोकरीवाला नाही आहे. नाही आहे तो शेतकरी. ए बाबा, शेतकऱ्याचा पुदाक नको सांगू तुम्हाला. शेतकऱ्याचं काय खरं आहे रे? आला पाऊस तर पिकली शेती, नाही तर गेला झालं वाटोळ त्याचं. अरे शेतकरीला काय समजतो तू? काय समजायचंय? अरे गव्हर्नमेंट सर्वंट कसा असतो, महिन्याला पगार. दोघं राजा राणी सारखे खुशीत संसार करीत्यात. आणि काय सांगतो तू, शेतकऱ्यापेक्षा कधी पण सरकारी नोकरदार चांगलाच. जगाचा पोशिंदा कोण आहे बालका? शेतकरी. जय जवान जय किसान. मग कोण मोठा रे? आईला तसं म्हणायला गेलं तो मग शेतकरीच असेल बरं का. मग सरकारी नोकरी गेली हा तर काय खाणार आहे तो? हा ते मात्र खरं आहे बरं का. शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर ते उपाशीच मारणार राव. मग हा ते मात्र खरे. तुझ्या मुलीच्या नशिबात शेतकरी आहे आणि त्याचं नाव क वर्ण आहे. आईला क वरून? अरे ह्यो तर माझ्या भाच्याचं नाव तर नाही घेत ना, किरण्याचं. अज्ञान बालका, आम्हाला वडवड बाबांनी पाठवलंय. तू चुकीच्या मार्गावर चालला होता म्हणून तुला सरळ रस्ता दाखवण्यासाठी आम्हाला इथं पाठवलेला आहे. आलं लक्षात? हे घे फूल आणि कार्यास प्रारंभ कर. आजच जा, तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील. नक्कीच महाराज. आता माझे डोळे उघडले. आता जातो आणि माझ्या भाच्याच्या हातात माझ्या मुलीचा हात देतो. चुकलं बाबा माझं. यशस्वी भव. तथास्तु. हा आईला बाबा, आईला गेला का काय बाबो? बाबा आईला गेलं. झालं बाबा किरण्याचं काम. कसे साधू 12 वर्ष राहत असतील बाबा. खरंच ग्रेट आहेत ते लोक. आज येणार ती, आज येणार ती. सरपंच काय करता? काय आपल्याला जायचंय तालुक्याला. नाही आबा, आज नाही उद्या जाऊ. उद्या ना आज जायचंय आपल्याला तालुक्याला. गावायचंय काय पाईप. आबा आज जमायचं नाही, आपण उद्या जाऊ. आज ही गार आहे. अहो तुम्ही येणार आहे मान्यता आहे. आला का देणार उद्याच्याला बंद बंद आहे. बंद परवा जाऊ. आज नाही जमणार, उद्या नाही जमणार, परवा जाऊ. परवा
परवाला नाव का अहो त्या खाल्ल्या आळीचं पाणी वरल्या आळीत न्यायचंय मग आपल्याला घालायचंय काय पाय पात पाय. आबा आज खरंच जमणार नाही, मला खरंच जमणार नाही. परवा जाऊ आपण, आज येणार आहे बस. मग मी जाऊ का? हा तू जा तू जा तू मग मी घालू का? काय पाय पात पाय. आबा तू घालून घे, तू जा आता, तू काय करायचं ते कर. तुम्ही काय म्हणणार नाही? तू काय म्हणणार नाही, तुला काय पाय मग मी घालू का? नक्की जा, घालून घे. पाय पात पाय. तुझ्याकडे पत्र आहे ना? आहे ना. घालून घे पाय पात पाय. जाऊ का मी? हो जा. जातो. कान फड फोडून तुझं चाल. ए बोरी किरण्या पुढे, किरण्या पुढे. भेंडी आणायला गेला. ए किरण्या इकडे 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 ये, तुला म्हणला इकडे ये, इकडे ये. हात दे, हात कर पुढं. ए बोरी हात दे. हा, हे बघ किरण्या, तुला आजपासून सांगतोय, माझ्या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं तर तुझ्या डोळ्यात पाणी. माझी पोरगी जर रडली तर तू रडलाच समज. म्हणजे अरे मामाने पोरीचा हात तुझ्या हातात दिलाय, अरे लग्नासाठी. मामा काढू. अरे मी तिथे, अरे आज माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तुझ्यासारखा एवढा निर्व्यसनी पोरगा मिळाय पण भाग्य लागते. आता मला कळालं. अरे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे रे. हा एवढ्याच जगाचा संसार अख्खा डोक्या घेऊन चालतो तू, आणि तू तर एवढा चांगला पोरगा. मला आता कळालं की तू माझ्या पोरीचा सांभाळ नीट करशील. आणि माझ्या भाच्याला पोरगी नाही द्यायची तर द्यायची कोणाला रे? हा आता कसं कर, आता बरं वाटतंय ना तुला? आणि तुला मामा आला तर जेवण करून जा की. नाही पोरी, अगं आपल्या परंपरेत की पोरीच्या घरात बापाने कधीच जेवायचं नसतं ना पाणी घ्यायचं असतं. बरं आता एक काम करतो, पहिलं बाम नका जातो, तुमची कुंडली काढतो, बघतो दोघांचं कसं जुळतंय काय, आणि तारीख काढतो आणि देतो बार ठेवून. असं धूमधडाक्यात लग्न करतो. अरे लाग जाऊ दे, या शेतकऱ्याचं लग्न बघायला आखी दुनिया आली पाहिजे बघ. चल येऊ का? चल ये, चल 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 पोरे. बोल. तू म्हणलात तसंच झालं. काय झालं? बड्या दादा मी आज लय खुश आहे. पण झालं काय? बड्या दादा, मामाने मामाच्या मुलीचा हात माझ्या हातामध्ये दिला. म्हणजे माझं लग्न ठरलंय. क्या बात आहे. खुश आहेस ना आता? लय खुश आहे बड्या दादा. हे सगळं फक्त तुझ्यामुळे झाले बड्या दादा. हो का? हो. तू खुश आहेस ना? हा लय खुश आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यासाठी कोणीतरी धावून येतं ना. हो. आपण पण कोणासाठी धावून गेलं पाहिजे. हो गेलं पाहिजे. मला ज्या वेळेस मला टाइम भेटेल त्यावेळेस मी दुसऱ्यांसाठी धावून जाणार. नक्की नक्की. हा नक्की बंडे दादा. किती संकट आले ना आयुष्यात, रडायचं नाही, हिमतीनं लढायचं शिक. आता रडणार नाही कधीच, आता फक्त लढणार. क्या बात. आणि बंडे दादा, माझ्या लग्नात तुम्ही नाचायचं म्हणजे नाचायचं. अरे तुझ्या लग्नात नाचणार पण आणि तुझी वराड पण गाजवणार. हा नक्की नक्की नक्की. हो चल येऊ मग. हो चालते बंडे दादा. चल. फुलवंती, फुलवंती, काय झालं? का अशी नाराज? मग माझं हे पाखरू आज उदास काय आहे? मला माहिती आहे सांग, ही जागा मला खूप जवळची. म्हणजे इथे लहान असताना बाबा मला रोज फिरायला आणायचं. व मी पडू नये म्हणून बाबा मला फिट्ट पकडून ठेवायचं. पण आता बाबाही नाही राहिले आणि ती जागाही. नेमकं काय झालं होतं ग बाबांना?
असं शिक्षणासाठी आम्ही शहरात गेलो होतो. बाबांनी त्यांचा व्यवसाय तिकडेच चालू केला, पण काही कारणांमुळे तो बंदही पडला. मग आम्ही परत गावी आले. बाबा खूप दारू प्यायला लागले आणि एक दिवशी त्या दारूने ते गेले. तो सदमा आईलाही सहन नाही झाला, म्हणून आई गेली आणि मी एकटी पडलो. फुलवंती, असं रडायचं नाही. आणि मी आहे ना तुझ्यासाठी. हा, मी आहात सो. असं रडायचं नाही, बिलकुल नाही रडायचं. तुम्ही माझ्यासाठी कराल? काय बोल ना. माझे बाबा जसे दारूने गेले तसं इतर कोणाचं नको व्हायला, म्हणून तुम्ही या गावात दारूबंदी कराल? अगं, या गावाची दारूबंदी का, अख्खा गाव व्यसनमुक्त करेल मी तुझ्यासाठी. तुमचं हेच बोलणं मला खूप आवडतं. पण या माझ्या व्यसनाचं काय करू मी? तुझ्या डोळ्याच्या नशेच्या व्यसनाचं काय करू? छावा तिकडे. अहो, या की इकडं. तुम्ही आज दिवसभर माझ्यासोबत थांबाल ना? अगं, आयुष्यभर तुझ्यासाठी थांबेल मी. तुम्ही सोबत असाल ना की दिवस कसा तो कळतच नाही. अगं येडाबाई, दिवसाचं काय घेऊन बसले? तुला महिने कसे जातील ना कळणार नाही. छावा तिकडे. हा बोल. मी ना चालू होतो देखे ना, तुम्हाला बोललो बंडे दादा. काय झालं? अरे काय झालं? सरपंच आली तुम्हाला बोल नाही. हा ठीक आहे, तुम्ही या. तू जा. मी जातो. हा जा जा जा. फुलवंती, मला आज गेलं पाहिजे. नका ना जाऊ. अगं, काही महत्वाचे काम आहेत, आज केलं पाहिजे मला. तुम्ही मला वचन दिलं होतं की आज तुम्ही दिवसभर माझ्यासोबत थांबणार. अगं, मी तुला वचन दिलं, मान्य आहे मला. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण काही महत्वाची काम आहे. आणि हा गेलो आणि हा आलो. काही नाही, प्रत्येक वेळेस याने बोलवले की जायचं, त्याने बोलवले की जायचं. माझ्यासाठी वेळच नाहीये. अगं, आयुष्यभर तुझ्यासाठी वेळ आहे, पण काही जीवनात महत्वाचे व्यक्ती पण असतात, त्यांना पण वेळ देणं गरजेचं असते. काही नाही, नेहमीच झालंय तुमचं. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहील. बाकी तुझी इच्छा. तुम्ही जर आज गेलात तर मी परत तुम्हाला कधीच भेटणार नाही. टेन्शन टेन्शन. ए डिके, कशाला बोलावलं रे? बंडे, हा काय झालं? बोल. अरे तू हसतोय की रडतोय? नीट सांग ना बाबा. मी फुलवंतीला सोडून आलो इकडं. काय झालं? हा, मी सकाळी ना राणीच्या दारातून आलो. बर. तर तिथं राणी उलट्या करत होती. हा, मग त्याचं काय? सरपंचाचं तिचं लपड चाललंय. ते कसं काय? सरपंच कुठं, राणी कुठं, काय संबंध? काय डोक्यात फिरताय तुझ्या? राणीला फिरायला नेलं सरपंचाने. बरोबर, सरपंचाचं. हा, जेवाय नेलं सरपंचाने. सरपंचाने. हॉटेलला नेलं सरपंचाने. सरपंचाने. देवाचे गेलं सरपंचाचे. ए येड्या, खरं सांगतोय ना बाबा तू? जे आहे. आणि मी सरपंचाला सांगितलं, सरपंचाला टेन्शन आलंय. त्या सरपंचाला बोल, त्याला सांग समजून. नक्की ना? तुला भेटू ना ते म्हणून आयुष्य पट. चल बाबा हा बोला. 20 वर्ष पाणी टाकत होतो झाडाला, तेव्हा काहीच फुललं नाही. इकडे एक फवारा मारला आणि राणीची कहाणी झाली. बंड्या तुझ्या आप्पा आप्पा जरा शांत बसा. मी आहे ना आप्पा, मी करतो तो प्रॉब्लेम सॉल्व. किती पैसे लागतील बंड्या, सांग तुम्हाला? पैसे म्हणजे 1 लाख रुपये लागतील आप्पा त्याला. हा, 1 लाख? हो.
बंड्या 20 हजारामध्ये काम होतं ना बंड्या, 1 लाख कुठं लागतंय बंड्या? 20,000 खाली होते, पण तुमची इज्जत आहे, सरपंच पद आहे, मान मर्यादा आहे, त्याच्यासाठी ₹1,00,000 समजलं? पैसा महत्वाचा आहे की इज्जत महत्वाची? नाही, इज्जत महत्वाचा आहे बंड्या. तू म्हणतो बरोबर आहे, बरोबर आहे. मी देतो तुला 1,00,000, मी आणून देतो तुला 1,00,000 बंड्या. पण तो आहे ना तेवढी टाकी साफ करून घे रे. काय तू तेवढी टाकी साफ करून बंड्या. हे आहे अरे आण्या, इथं काय करतोय? काय तोंडाच्या आला का मांजरावाने आडवा? नाही म्हणलं आज नटून थटून दिसतं त्याच्यामुळे मी विचारतोय. काय नाही, जरा ती माधुरीला घेऊन चाललोय मी कुठं? तालुक्याला. वा रे गडी, अरे ती पळून गेली दुसऱ्यासोबत. गपला का ते? आता आमचं ठरलंय 2 आठवड्यापूर्वी आज जायचं म्हणून शॉपिंगला तालुक्याला फिरायला. अरे करून जातं गाव आणि किरण्याचं येतं नाव. वा रे गडी, काय तुझी कथा. गपला का तू? जा, केळ दाखवून गेली तुला, केळ. तू ना आता काना खाली खाशी ना, तू जा, माझं मी बघतो. जा पण. माधुरी गेली. आ, 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 आ. बस आता केळ. बंड्या काय काल केलं का नाही बंड्या? बंड्याला फोन बंड्या. बरं. हॅलो आप्पा. बंड्या हा झालं का? हो, ते काम फार विस्कळायचं काम होतं. काय? हा, तरी देखील आम्ही केलं बाबा. खरं? हा, झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, ठेवू? यांना मला भेटायला वेळ नसतो आणि हिला सोडायला वेळ. नक्की काय चाललंय यांचं? प्रगती, खरंच तुझं कौतुक वाटतंय यार मला. पहिली अशी मुलगी आहेस ना आपल्या गावातली की ते आपल्या गावाबाहेर जाऊन शिक्षण घेते. आणि ऐकलंय पुण्याला पण जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. हो. पण तुला शिक्षण घेऊन बनायचं काय नेमकं? तशी तर इच्छा खूप आहे. कधी पोलीस बनावं, तर कधी डॉक्टर बनावं, तर कधी IPS बनावं. पण मला ना अशा क्षेत्रामध्ये काम करायचंय की ज्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना खरंच सन्मान भेटतो. अशा क्षेत्रामध्ये स्त्रियांनी कधीच धाडस केलं नाही. मला ह्या क्षेत्रात काम करायचंय. तुझं वय किती लहान आहे, पण तुझे स्वप्न खूप मोठे आहेत. स्वप्न बघितलीच नाही तर त्याला उंची कशी भेटेल? स्वप्न बघितलीच तर त्याला खरी उंची भेटेल ना. तुला तर माहितीच आहे, धाडस केल्याशिवाय ह्या जगात काहीच भेटत नाही. मानलं यार तुला. मला पुण्याला ऍडमिशन घ्यायचंय. शिकन बिका गेलं खड्ड्यात. काय शिकून दिवा लावल्यात रे पोरींनी? मग एवढी कसली घाई आहे? काय म्हणजे एकदा लग्न तुझं झालं की मी मोकळा. पण मला नाही पसंत तो. पसंत नाही? कोणाशी ना कोणाशी ते लग्न करायच लागणार आहे ना. हा, पसंत नाही पसंत काय करते? मला नाही करायचं, मला शिकायचंय. मोठं बघू. नाही नाही नाही, आता ठरलंय ते ठरलंय. अजिबात त्याच्यात हे करायचं नाही. लग्न ठरलंय तुझं. सगळं घस टाकून देतो, मी गुर खातील उद्या. ठेवा ते खाली. का वहिनी? ठेवा. तुमचा भाऊ कुठे? मला काय माहित. मला आज संध्याकाळी ते भेटायला यायला पाहिजे. संध्याकाळ कशाला? थोड्या वेळातच पाठवतो. तुम्ही थांबा तिथं. नक्की? तुमच्या आईची शपथ. मला घास टाकू द्या हो, नाही तर मा बाप लय हानील मला. तुम्हाला सांगतो. थोड्या वेळच तुमच्याकडे. हा वहिनी.
हो फुलवंती मॅडम, काय म्हणताय? हा एवढा उशीर? अरे एवढा उशीर म्हणजे काय, 5 मिनिट उशीर झालाय फक्त. तेच तर ना, 5 मिनिट असो किंवा 5 तास, माझ्या वेळेस तुम्हाला उशीरच होणार. आणि लोकांना भेटायला जाताना वेळेत पोहोचणार. लोकांना भेटायला जाताना म्हणजे म्हणायचं काय तुला? म्हणजे मलाच काय म्हणायचंय? मग हे बघ, कोळ्यात नको बोलू, अशी स्पष्ट जे आहे ना ते स्पष्ट बोल बाबा. म्हणजे आता तुम्हाला माझं काहीच कळत नाही? खरंच कळत नाहीये. का तुम्ही त्या प्रगतीला न्यायला जाता, सोडायला जाता? का तिच्यासोबत चहा पिता? हे बघा, तुम्ही तिला सोडायला जाताय ना, हे मला पटत नाहीये. तुम्ही तिला आजपासून सोडायला नाही जायचं. अरे एखाद्याला गरजूला केली मदत म्हणजे तू काही अर्थ घेणार का त्याचा? हा, अजून कोणी नाहीये का गावात? का तुम्ही एकटेच आहात? हे बघ फुलवंती, तू चुकीचा अर्थ नको काढू. कोणाला तरी मी मदत करतोय याचा चुकीचा अर्थ बिलकुल घेऊ नको तू. मी चुकीचा अर्थ घेतेय? नाहीतर काय, कोण घेतोय मग चुकीचा अर्थ? म्हणजे भाऊ, हा, तिच्या बापाने म्हणे तिच्यासाठी मुलगा बघितलाय, सगळ्या गावात सांगत सुटलाय, माझ्या मुलीच्या लग्नाला, माझ्या मुलीच्या लग्नाला, पोरगाले भारी आहे. म्हणजे प्रगतीचं लग्न ठरवलं? माहित नाही, पण ते चाललंय बा तशीच बात. तिच्या आईला त्याच्या आई, त्या तुक्याची एवढी हिंमत. मी इथं असताना लग्न कसं होतंय ना मीच बघतो. चल. तुम्हाला का त्रास होतोय? तिचं लग्न ठरतंय ना, तुम्हाला का त्रास होतोय? हे बघ, त्याचं काय करायचं तो माझा प्रश्न आहे. तू मध्ये पडण्याची गरज नाही आणि आतापासून अधिकार दाखवायची बिलकुल गरज नाहीये तुझी. तुम्ही आज गेलात ना तर आपलं नातं इथेच संपलं म्हणून समजा. हे बघ, तुझा विश्वास असेल ना तर तू थांबशील, नाही तर तुझी वाट तुला मोकळी आहे. यान्या, एवढं गडबडीत कशाला बोलवलं? मी सांगतो तेवढं करायचं. आता मला वेळ नाहीये. आणि तुझ्या चुलत्यांकडे आहे ना, त्या तुकाराम तात्यांनी गाळ्या ठरवल्यात लग्नासाठी, प्रगतीच्या लग्नासाठी. त्या गाळ्या बिलकुल गेल्या नाहीत पाहिजे त्या लग्नात, समजलं? हा, ये हव्या. तुला माहित आहे का कुठला आचार्य सांगितलाय त्या प्रगतीच्या लग्नात? हो माहिती. त्याला जाऊन भेटायचं आणि सांगायचं त्या लग्नात स्वयंपाक नाही व्हायला पाहिजे, समजलं ना? बंड्या दादानी सांगितलं म्हणून सांग. हा, नाही तर इथून पुढे त्यांना ऑर्डर नाही जाणार. मी आप्पांना पण सांगेल. हा, हे किरण्या, तू चांदबाईला भेटायचं. हो, भेट. त्यांना सांगायचं प्रगतीच्या लग्नात मंडप नाही पडला पाहिजे तुमचा. आणि जर पडला ना तो शेवटचा मंडप असेल. हा, समजलं ना? हो, आत्ताच्या आता कामाला निघायचं. हो, चालते. तिच्या लग्नात एवढं काय पडलं? हे तुम्हाला सांगतो तेवढं करा. नाही जमत असेल ना तर माझं मी बघतो मग काय करायचंय. चला चला निघा, आणि काम झालं पाहिजे रे. कसं लग्न ठरवतोय ना तेच बघतो, आणि मी पण कसं होऊ देणार आता समजेलच त्याला. आई, आम्ही किती मोठे झालो ना तरी किती प्रेम करता ना तुम्ही. अरे बाळा, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मोठे झालात, पण एका आईच्या मनाला माहितीये की तुम्ही नेहमी आमच्यासाठी. वा 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 वा, काय माझ्याकडे प्रेम उतू चाललंय. आमचं वाटोळं केलं पार तुम्ही. काय झालं? काय झालं काय? पोरी तर माझ्या वाटोळं केलं तुम्ही. इथं मस्त आईच्या कुशीत मांडीव घालून मस्त गप्पा छेपा मारत बसलाय. आमचं गावात फार वाटोळं केलं, फार काळं तोंड करायची बाळी आली. मी वाटोळं केलं? मी वाटोळं केलं तात्या? तुम्ही वाटोळं करायला निघालेत मुलीचं. मी काय वाटोळं केलंय? मी पोरीला गाडीत फिरवतोय का काय? आई, तुमची मुलगी कुठल्या वर्गात आहे सांगा बरं मला. काय असेल 10-11वीला आहे. आई, त्यांच्या मुलीचं वय 18 पण पूर्ण नाहीये, आणि हा माणूस तिचं लग्न ठरवतोय. अहो तात्या, ज्या मुलीचं वय 18 पूर्ण नाही ना तिचं जर लग्न ठरवलं ना तुम्ही, काय म्हणतात त्याला? त्याला बालविवाह म्हणतात, आणि हा एक मोठा गुन्हा आहे. आयुष्यभर जेलमध्ये जाल तुम्ही, समजते का तुम्हाला? आम्ही खेड्यातली माणसं, आम्हाला काय माहिती. जेवढं लोक मुलीचे लग्न होते त्यासाठी आम्ही घाई करतो, आम्हाला काय माहिती नाही.
पण तुम्ही खरंच देव माणूस आहे, देव माणूस आहे. चुकलं माझं बंड्या दादा. तात्या तात्या पाया नका पडू. पाया आहे ना देवाच्या आणि आई वडिलांच्याच पडायच्या. समजलं ना? तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना? मुलगी शिकली प्रगती झाली ना. अरे लाईट कशी काय गेली? काय माहित रे. कोणी आहे का? कोण आहे? मी प्रगती. तूच खरा प्रकाश आणू शकते या जगात. आज इकडे कसं काय? ते बाबा भेटले होते ना रस्त्यात. हा तर ते बोलले तुला पाहिजे तर तू शिकू शकते, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. आणि ते फक्त तुझ्यामुळे झालंय. अरे वा, छान झालं की. मग दादा मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हो, हे फक्त तुझ्यासाठी. काय आहे ते मी गेल्यावरती बघ. येऊ का मी? ते बाबा वाट बघतायत ना. ठीक. काय आहे रे? हो फुलवंती मॅडम, अख्ख्या गावात तुम्हाला शोधतोय आणि तुम्ही इथं. कशाला? मला कशाला शोधताय? कशाला म्हणजे? आपल्याला भेटायला. आत्ता आठवलं का भेटणं? बरं वाटलं असेल ना तुम्हाला आता तिचं लग्न मोडून. हो, तुम्ही काहीतरी गैरसमज करताय बरं का. म्हणजे आता मीच गैरसमज करते? मला जे दिसतंय ना तेच मी बोलते. काय दिसतंय तुम्हाला? आता हे पण मीच सांगायचं म्हणजे तुम्ही तिला फिरवणार, चहा पाजणार, रस पाजणार, गप्पा मारणार तिच्यासोबत आणि वर मलाच विचारताय. हो हो हो, जरा ब्रेक लावा. काहीतरी गैरसमज करून घेताय तुम्ही. काही गैरसमज नाहीये. बर, तसं आहे का? बर ठीक आहे, मी सांगतोच तुम्हाला. तिने काहीतरी गिफ्ट दिलंय मला. वा, आता गिफ्ट पण दिलं? हो, गिफ्ट दिलंय. तेच दाखवायला आलो होतो तुम्हाला. मला नाही बघायचं. हो बघा. मला नाही बघायचं. बघा तरी काय लिहिलंय ते. हार्ट. चांगलं चालू आहे तुमचं. हो बघा, आतमध्ये वाचून बघा. काय लिहिलं असणार? आय लव्ह यू बंड्या. थँक्यू बंड्या दादा. दादा दादा मानते ती मला. म्हणजे? प्रत्येक स्त्री पुरुषाचं नातं तेच नसतं ना. काही त्या पलीकडे जाऊन नाते असतात आणि तीच सांभाळतो मी. पण मग तुम्ही तिचं लग्न का मोडलं? तिच्या वडिलांनी आहे ना तिच्या मनाविरुद्ध लग्न लावलं होतं आणि तिचं वय 18 पण पूर्ण नाही. हो म्हणजे हा बालविवाह नसता का झाला? ते सगळं ठीक आहे, पण मग तुम्ही त्या सगळ्यामध्ये मला का इतकं दुखवलं? माफ करा, या प्रकरणात तुम्हाला दुखावल्या गेलं. खरंच माफ करा मला. बरं, आता हा रुसवा घालवण्याचं काय घेणार तुम्ही? काही नाही. यार काय बायागत काम करते रे? जरा गाड्यागत काम करा. तुमच्या आईला निश्चित काम नाटक करते. 10 रुपयात मोकर उरका पटापट. आणि जागा कोणाला माहिती झाली पण लक्षात ठेवा. उरका पटापट. तुमच्या आईला निश्चित 10 रुपये देत. सांगितलेलं द्यायला जरा तुम्ही. उरक रे उरक. ए डिके, हळू हळू बोल. कुठे घेऊन चाललाय तू? ये ना.
तुला म्हणलं होतं ना पहिलं खरंच की रे खरंच की मी अरे 100% इथून दारू ना गावात येते तेव्हा आपल्या गावातील लोक बेवडी झाले अरे असं चालू राहिलं ना भावा अख्खं गाव बरबादीला लागेल आता हे फक्त तूच थांबू शकतोय माझ्या डेअरिंग नाही पुढे जायचे भाऊ आता पुढे जायचंच आपल्याला आता नाही माघार घ्यायची किती जण आहेत आपण असू दे किती बघितलं का तुला म्हणलं होतं ना कोणतरी गावात दारू विकतंय होणार राव ही गोष्ट ना पोलिसांच्या कानावर गेली पाहिजे पांड्या भाऊ लाव फोन तू चल हवलदाराला लावतो साहेब नमस्कार हा डिकेच बोलतोय काय ना ते केळवाडीत ना कोणतरी चोरून दारू विकते साहेब ते पंडित दादा मी आलतो पकडा द्या ना पण ते पळाले त्यांच्या आईला त्यांच्या हा उद्या दाखव वड्यात आपल्या हे काय करू मग आम्ही ओतून दिले आग लावून टाकतो मग हा हे भाऊ आग लावा लावली हा साहेब उद्या साहेबांना पाठवा बर बर उद्या साहेब येते चल आज शेतात ना खूप काम होतं आणि आप्पा पण आहे ना वेळेवरतीच मला काहीतरी काम सांगत असतं हा फुलवंती हे फुलवंती काय झालं काही नाही काही नाही ज्यांच्यासोबत आमचे प्रेमाचे मैत्रीचे संबंध असतात ना त्यांच्या डोळ्यातले अश्रू समजतात बरं का आम्हाला ते प्रेमाचे आहेत दुःखाचे आहेत की कोणीतरी दिलेल्या त्रासाचे आहेत खरं सांग बरं काय झालं ते काही नाही हे बघ माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग आणि माझी शपथ घेऊन सांग की काही नाही ना मला हे वेळाबाई सांग ना काय झालं ते सांग आज शाळेत इन्स्पेक्शन सर आले होते मग पान नंबर एवढा नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्ते नमस्ते बसा 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 ना सर नाही बस दयम हा सोन्याचा लगाव आहे गुड तुझं नाव काय स्वराज सतीश गर्दे दीदा पहिले दुसरी दुसरी बस मुलांनो मी तोपर्यंत कविता पाठ करून ठेवायची ठीक आहे गोंधळ बघू नका या परत आल्यावर हो गावाकडच्या लोकांचं लक्ष असतं आमच्या शाळेकडे आणि करतो आम्ही चाललाय प्रयत्न परत मॅडम आहेत सुट्टीला आम्हाला ठीक आहे चालेल आणि बाकी काय आम्हाला कामच असतात ते ऑनलाईन माहिती आली अचानक द्यावं लागणार आहे बरं तर मॅडमच्या बरोबर घ्या तुम्ही बोलून आणि तेवढं आपलं ते बघा ठीक आहे करून टाका ते काम खारघर सर ना हो हो ओके 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 हां देव साहेब ओके हां ठीक आहे लक्ष असू द्या हो मॅडमच्या बरोबर बोला काय ठीक आहे ठीक ओके सर कशी वाटली का
शाळेचं नियोजन आवडलं आपल्याला. मस्त छान केले ते. इतक्या लहान गावामध्ये तुम्ही इतकं मोठं केलं आहे, आवडलं आपल्याला. आणि मॅडम तुम्ही पण आवडलं आपल्याला. म्हणजे अहो मॅडम, जशी शाळा सुंदर आहे ना तसंच तुम्ही पण सुंदर. माझ्याकडे एक गाव आहे, त्या गावामध्ये ना एक मुख्याध्यापकाची गरज आहे. तुम्हाला देऊ ना आम्ही मुख्याध्यापक. खूप छान होईल सर, पण बिन काय नाही. जशी ही तुम्ही सुंदरता ठेवली ना तशी तिथे ठेवायची. पण सर ही शाळा माझ्या खूप जवळची आहे, म्हणून इथेच जर काही झालं तर बघा. हो मॅडम, जशी शाळा जवळची आहे ना तसं आम्ही पण तुमच्या जवळचेच आहोत. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय सर? कसं सर, तुम्ही हद्दपार करताय. अहो मॅडम, अजून हद्दीत शिरलोच नाही मी, पण तुम्ही म्हणताय हद्द पार केली. तुम्हाला जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला. एका गावामध्ये मुख्याध्यापकाची गरज आहे, त्यात तुम्हाला मी मुख्याध्यापिका करतो. थँक्यू सर, पण मी ही शाळा नाही सोडू शकत. अहो तसं कसं म्हणून चालेल मॅडम, तुम्हाला मुख्याध्यापिका बनवतोय मी, पण तुम्ही ह्या शाळेमध्ये काय घेऊन बसलाय? बरं, तुमची इच्छा असली तर. सर, तुम्ही परत हद्दपार करताय. अहो मॅडम, तुम्हाला दुसरं पद देतोय मी. अहो ह्या शाळेत घेऊन काय बसलाय तुम्ही मॅडम? मॅडम, थप्पड आहे ना महागात पडेल तुम्हाला. अजूनही आता कुलकर्णीले ना तुम्ही ओळखला नाही. तुम्ही पण या थोरात मॅडमला ओळखलेलं नाहीये. हाय, उद्या ना माफी मागायला लावली ना, माझं नाव पण कुलकर्णी नाही. ही जागा आणि ही साडी आणि हेच हात लक्षात ठेवा, समजलं? येतो मी. पण मी माफी का मागायची? काही काही गोष्टीसाठी आहे ना आपल्याला माघार घ्यावी लागते. हे बघ फुलवंती, मला तर एवढा राग येतोय ना, ज्या हाताने तुला असा स्पर्श केलाय ना त्याचे हात असे कापून टाका वाटतात. पण तुला तिचं शिकवायचं पण आहे, मुलांना घडवायचं आहे आयुष्य त्यांचं. त्यामुळे आहे ना माघार घ्यावी लागेल आपल्याला. त्यांची चूक आहे, मी का माफी मागायची? हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो, मला शाळाही नाही सोडायची, पण मला त्यांना माफी सुद्धा नाही मागायची. या हसवणाऱ्या डोळ्यांनी ते असं रडलं तर आम्ही कोणाच्या डोळ्याकडे बघायचं? या मावळत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो, उद्यापासून या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येऊ देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. उद्या जाऊया. तुम्ही चला म्हणाले मुलं मी इथपर्यंत आली, नाही तर मी त्या नालायक माणसाला सॉरी नाही बोलत. शाळेसाठी माफी मागावं लागेल आपल्याला. आणि बाकी माझ्यावर सोड ना, मी आहे ना तुझ्याबरोबर. मग हा पण हां साहेब साहेब हेच आहेत का? हो साहेब, माफी मागायला आलोय, चुकलं आमच्याकडनं, माफ करा. माफ करा? शुक्राला आणलाय तुम्ही? ते दोघं आमच्या गावातील सोबत आणि साहेब, होतात चुका, नकळत चूक झाली, तुम्ही माफ करा मोठ्या मनाने साहेब. बापी माणूस कोण नाही, अधिकारी माणूस आहे. डायरेक्ट कानाखाली मारायची असते का बाई?
साहेब चुकलं आता. आणि चुकलं कसलं नाही चालू. एका स्त्रीवर आहे ना ह्या बाईंची नोकरी जाईल आणि ही शाळा बंद पडेल. साहेब शाळा बंद नाही व्हावी त्याच्यासाठीच आलो आहे आम्ही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच जागेवरती, त्याच साडीवरती आणि त्याच मॅडम आहेत, त्या पण माफी मागतील आणि त्यांच्या वतीनं आम्ही सुद्धा माफी मागतो. हो मिस्टर, मी जरी तीच साडी आणि तीच बाई असली ना, माफी तशी नको आहे मला. मग कशी? ही माफी नाही पायावर, काय म्हणतोय मी, पायावर डोकं ठेवून मागितली बाई. साहेब हे खूप होत आहे आता. चूक तुम्ही केली, छेड तुम्ही काढले, तरी देखील आम्ही माफी मागतोय. हे चुकीचं करताय साहेब तुम्ही. बरोबर आहे. नाही तसं नको आहे मला. हिनं माफी ही पायावर डोकं ठेवूनच मागितली पाहिजे. समजलं मिस्टर? साहेब हे अति होत आहे, छेड तुम्ही काढली. हो मिस्टर, धरला तिचा हात, मारली मिठी. काय पुरावा आहे तुमच्याकडं? हाय का? नाही ना. आणि मी आहे ना, एक जर फोन लावला ना, तुमचं हे आहे ना फिनिश. साहेब एका फोनमध्ये काम होईल ना? नाही तुम्ही लावाच फोन लावाच तुम्ही. आता लावा फोन लावा, तुम्ही फोन लावा, नाही तर आम्ही आमचा फोन दाखवतो तुम्हाला. म्हणजे हा ठीक, म्हणजे दावरे तो व्हिडिओ ते काय आहे साहेब, आता आम्ही दोघांनी पिक्चर बनवला आणि त्या पिक्चर मध्ये ना का तुम्ही हिरो आणि हिरोईन आहे. तुम्ही असे येतात, हात धरता, तुम्ही असे कंबर धरता. आता आम्ही व्हिडिओ बनवला बघायचे का? योगा कोण आहे? तुम्ही उंच हे बघा, ह्या मॅडम येता नाही तुम्ही आम्ही रेकॉर्ड केले. काय ते आणि ते तुमचे मित्र का साहेबांना गेलं आता, ते बी गेलं. आता सॉरी प्लीज ऐका. सॉरी परत नाही असं होणार. नाही म्हणणार परत नाही म्हणणार. आला ना लायकीवर. साहेब स्त्रीनं जर ठरवलं ना ती अख्खी दुनिया झुकू शकते, पण तिला काही मर्यादा आहे आणि तिची इज्जत करायला शिका साहेब. तुझ्या काही नाही तर तुझ्या आईला तिथूनच काढी लायकीचं नाही निघायच ना. चप्पल फाटली मॅम. चल मी जातो, तुम्ही हे किरण्या. हा बोला ना बनायचं. आबा दिसले का रे? आबा तालुक्याला गेलेत ना. तालुक्याला गेले? हा बरं त्या कांद्याला फवारणी करायची आहे. करून घेतो सगळं. हा आणि ते ऊस तोडीसाठी आहेत ना, टोळ कामगार येणार आहेत आपले. बर तर ते त्यांची राहण्याची व्यवस्था करून घे. हो. आणि बियाण्याचं काय झालं? बियाण्याचं आता उद्या आणतो ना जाऊन. पण त्याला पैसे दिलेत का? नाही दिले ना आता. ठीक आहे. बनायचा मी जातो, ही भारा टाकून फवारणीचं डबा घेऊन येतो. पंप आणून दे. टाकतो आज जळ नाही, बघ तिकडे येतो, सोडणार नाही आज त्याला, नांगरच फिरवतो तो. गब्बास
ए किरण्या किरण्या हा बरं दादा. अरे संपलं का हे संपले हा याच्यात भरून घे चल. बर बर घेतो घेतो. हा नीट भरते. हो हो. बंड्या काय झालं आबा? काय झालं? राजकारण करतोस? या आपणशी राजकारण करतोस? काय केलं आबा? काय केलं? काय केलं? काय नाही केलं बंड्या? काय नाही झालं सांग ना. काय नाही झालं? काय केलं आप्पा? काय केलं? खोटं बोलून 1 लाख रुपये घेतलंस तू आपाकडनं? त्याला लागत असतील कशाला तरी, मारू नका ना त्याला. रुक्मिणी अजिबात मध्ये बोलू नकोस. माझी शपथ आहे, एक शब्द बोलायचं नाही तू. आप्पा मी लाख रुपये तुम्हाला परत करतो. 1 लाख रुपये परत करणारा ठेव तुझ्याकडे. भिकारी म्हणून भीक दिला, बाहेर पडला होता, तिकडनं घरात आणलं. तू घरात येऊन घराच्या ताटामध्ये जेवून त्याच ताटात हागायला गेलास. नाही हो आप्पा. काय नाही आप्पा? अरे या हाताने तुला चालवायला शिकवलं होतं ना बंड्या? या हाताने जेवण घातलं ना? या हाताने तुला चालवायला शिकवलं होतं का नाही? साला परक पोरग ना तू. परकच नाही तू. गाप. पैसे बघितल्यानंतर आहे ना बंड्या, चांगल्या चांगल्यांची नियत फिरते. आपली पण आहे ना, आपली नसतात. तू तर परक आहे रे. बाहेर आणून घरी बसवलं आणि आता डोक्यावरती येऊन मुतायला लागला. ए इकडे बघ, लक्षात ठेव, लक्षात ठेव. याच्या पुढं आजपासनं तू आमच्यासाठी मेला आणि आम्ही तुमच्यासाठी मेलो, कळलं? लक्षात घे. आणि हा, त्या घराच्या दारी जर पाय परत ठेवलं ना, ते पाय तोडून मोडून तुझ्या हातात दिन बंड्याचा. लेग आता, लेग. नाही परकायस तू. आणि हे ऐक, त्या परक्या बरोबर तुला राहायचं असेल ना तर तू खुशाल राहू शकते, नाहीतर गुमान गुमान माझ्या मागे ये. खोटं बोलून 1 लाख रुपये घेतलंस तू आपाकडनं. साला परक पोरग ना तू. बाहेर पडला होता, तिकडनं घरात आणलं. परकास तू. परका परका परका. खोटं बोलून 1 लाख रुपये घेतलं तू आपाकडनं. परक पोरग ना तू. भिकारी म्हणून भीक दिला. ऐक, परकास तू. परका परका परका. कधीपासून ते एकटेच बसलेत, काहीच खाल्लं नाहीये, साधा पाण्याचा घोट पण घेतला नाहीये तुम्ही. माझ्यासाठी थोडं खाऊन घ्या. नाही, भूक नाहीये मला. असं कसं भूक नाहीये? थोडं खावा. झाली असेल अप्पांकडनं चूक. अप्पांकडनं नाही झाली चूक. चूक माझ्याकडनं झाली आहे. लहानाचं मोठं केलं त्यांनी मला. या परक्याला स्वतःच्या मुलासारखा जीव लावला त्यांनी. अंगा खांद्यावरती खेळवलं. बापाची माया दिली. आईने किती सांभाळलं मला. आणि मी काय केलं? मी त्यांचा विश्वासघात केला. अहो, गैरसमज झाला अप्पांचा, कळेल त्यांना. आणि तुम्ही काय म्हणता की तुमचा शेतीवर खूप जीव आहे आणि त्यातल्या येणाऱ्या पिकांवर पण. मग तुम्हाला खावं लागेल. खाऊन घ्या. नाही जेवायचं मला.
हवं लागेल तुम्हाला, मी काहीच ऐकणार नाही. खाऊन घ्या थोडं, खाऊन घ्या ना. नाही जेवलो तर काही मरणार नाही काही मी. नाही ना तुम्हाला जेवायचं, नका जीव. पण ह्या मरायच्या गोष्टी नका करू. तुम्ही मेल्यावर मी कोणाकडे बघायचं सांगा ना. माफ कर फुलवंती, पण खरंच मला जेवायची इच्छा नाही. तुझं आहेत ना? खाऊन घ्या ना थोडं. नाही जेवायचं मग. थोडं खाऊन घ्या. सांगितलं ना आई. आई चुकलं ग माझं. नाही रे बाई, तुझं नाही काही चुकलं, खरंच नाही चुकलं. आप्पांना सांग ना ग समजवतो. बस खाली. कसं आहे सनी? कसा असेल आई? आई खरंच माझ्याकडनं चुकलं ग. मी आप्पांचा विश्वासघात केला आई. नाही रे बाळा, चुकतो तो माणूस, आणि मला खात्री आहे माझं बंड्या कधीच चुकणार नाही. बाळा, अरे तू घरात नाहीस ना, घर मला सगळं सुनं सुनं वाटतंय रे. प्रत्येक कोपऱ्यात तू असल्याचा भास होतो. तुझे हाक आई म्हणून मी कासावीस झाले रे ऐकायला. आई तुझं तर घर सुनं सुनं झालं, माझं तर आयुष्य सुनं सुनं झालंय तुझ्याशिवाय. बरं बाळा थांब, पहिला आपण जेवून घेऊया. फुलवंती दे ग. तू पण जेवली नसेल ना गाय? तू उपाशी असताना मी कशी जेवेल रे? आणि आता तू खाल्लंयस ना, माझं पोट भरलं बाळा. पण काय याच्या पुढे अन्नावर कधी राग करायचं नाही बरं का? आणि फुलवंती, ही तुझी जबाबदारी आहे, त्याला जेवायला द्यायचं. माझ्या बंड्याची काळजी घ्या बाळा. बरं बाळा, हेत ना तालुक्याला गेले, ते यायच्या आत ना मला गेलं पाहिजे. येते मी बाळा. आई थोड्या वेळ थांब ना गाय. खाऊन घ्या आता. पण नाही जेवली ना? रुक्मिणी थांब तिकडेच. कामानिमित्त तालुक्याला काय गेलो होतो, निमित्त भेटलं तुला. त्या परक्याला जाऊन भेटून यायला आलीस ना, भेटून त्याला जाऊन धरलं का मन? तुम्हा बायकांना आहे ना, नवरा ज्या रस्त्यावरती जायचं नाही, ज्या वाटेवरती जायचं नाही हे सांगितलं ना, तुम्ही त्याच वाटेवरती जाणार. ऐकणार नाही तुम्ही. काय सांगितलं तो तुला रानात मी?
काय सांगितलं होतं? तो आपल्यासाठी मेलाय आणि आपण त्याच्यासाठी मेलोय. त्या परक्याला आपण हेच सांगितलं होतं ना, तुला हेही सांगितलं होतं त्याच्याबरोबर राहायचं असेल तर राहा, किंवा तू माझ्याबरोबर, तू गुमान आलीस ना माझ्याबरोबर, आज परत गेली त्या परक्याला भेटायला. अरे तो परका आपल्या घरी बसून आपल्या ताट्यात हाकतोय. अहो कोण परक? कसलं परक? 15 वर्ष झाले इलेक्शन मध्ये तुम्ही उभे आहात, अजून यश नाही मिळालं. पण माझं लेकरू, त्यांनी तुमच्यासाठी कष्ट केलेत, लोकांना भेटलाय, गावात जाऊन तुमच्याबद्दल सांगितलं, त्यांच्या पाया पडला. आणि तो परका, अहो त्याच्या मेहनतीमुळे आज तुम्ही सरपंच झालात, इलेक्शन जिंकलात, आणि त्याला परक म्हणताय तुम्ही? अहो इलेक्शनच्या वेळेस माझं लेकरू जेवलं नाहीये पोटभर, रात्र रात्र जागून राहिलाय, आणि तुम्ही त्याला परक म्हणताय? तुम्ही अहो मला ना रोज सकाळी विचारतो, आई अगं अप्पांना कुठे जायचंय का, अप्पा बरे आहेत का, त्यांना काय हवंय का? हा विचार करणारा मुलगा तुमच्यासाठी परका आहे? मलाही विचारतो, आई तुला काही हवंय का ग, तू कशी जेवलीये का, आणि तुम्ही त्याला परका म्हणताय? ज्या हाताने तुम्ही त्याला जेवू घातलं, याच हाताने त्याला तुम्ही सांभाळलं, आणि तुम्ही त्याच्यावर हात उगारला, तुमचं काळीच नाही गाव डगमगलं. मला माहितीये तुमचं त्याच्याबरोबर आहे खूप प्रेम आहे, काहीतरी गैरसमज झाला, पण तुम्ही त्याला असं नका बोलू. 20 वर्ष मी आपल्या लेकराची वाट बघत नाही मिळालं. मी गावातल्या मुलांवर प्रेम करत होते, तेही तुम्हाला सहन नव्हतं होत. मी बंड्यावर जीव लावते, ते आवडत नाही. वांजोटी वांजोटी म्हणून करते या गावात मी, पण या बंड्यानी वांजोटीपणाचा शिक्का पुसून टाकला. मला आई म्हटला तो, तुम्ही त्याला परक म्हणताय. एका आईला तिच्या मुलापासून जेव्हा दूर करतात ना, तेव्हा तिला काय वेदना होतात ना, ते फक्त ती जाणू शकते, तुम्ही नाही. आणि हो, एका देवामध्ये आणि त्याच्या भक्तामध्ये फरक आला तरी चालेल, तुमच्या माझ्यात दुरावा आला तरी चालेल, पण माझ्या आणि माझ्या मुलामध्ये दुरावा आलेला मी खपवून घेणार नाही. माझं मेलेलं तोंड बघाल तुम्ही. आणि हो, तुम्ही काय म्हणता, त्यांनी चुका केल्या असतील चुका, माझं लेकरू चुकलं असेल. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुका केल्यात. आणि हो, या चुकांवर पांघरून घालणारा माझा बंड्या होता. ज्याला तुम्ही परक म्हणताय ना, तो माझा बंड्या होता. दोन मिनिटात जर बंड्या इथं आला नाही तर अख्ख्या गावाला आतमध्ये टाकीन, आत्ताच सांगतो, कळलं का? काय केलं तू? काय झालं? तू विचारू शकतो बघ. साहेब नमस्कार. गावले का ते दारूवाले? हे नमस्कार चमत्कार राहू द्या तुझ्याकडं. तूच का बंड्या? हो साहेब, मीच बंड्या. अरे चेहरे तर लय भोळा भामटा वाटतं रे. दारूचे धंदे करतो का गावात तू? सांग ना साहेबांना. आम्हीच फोन केला होता साहेब, रात्री कोणतरी चोरून दारू विकते आमच्या गावामध्ये, आणि आम्ही कशाला धंदे करू? ते चोर आहे ना, चोर. आपली चोरी लपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि माझ्या समोर आहे ना, मोठ्या आवाजात बोलायचं नाही, कळलं ना साहेब? आम्हाला माहित आहे तुम्ही जनतेचे सेवक आहे, याचा अर्थ असा नाही की आम्ही गुन्हेगार आहे.
लोकांची फसवणूक करायला चांगलं वाटतं का तुला? काय फसवणूक केली साहेबने? काय फसवणूक केली? अरे बापाला खोटं बोलून 1 लाख रुपयाचा गंडा घातला आणि नंतर खोटा पोलीस बनवून लोकांची फसवणूक केली तू. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का रे तुम्हाला? आणि तू मला शिकवतोस मी खोटं बोलत नाही. लोकांच्या फायद्यासाठीच केलंय. हो साहेब. काय हो साहेब, काय फायद्याचं केलं रे? खोटा पोलीस बनणं म्हणजे हा गुन्हा आहे. अरे डिक्या, मित्राची साथ द्यायला लाज वाटली नाही का तुला? तुझा खोटेपणा समोर आणू का? साहेब कर नाही तर डर कशाला? कर नाही तर डर कशाला? तुझा खोटेपणा आहे ना, तुझ्या तोंडाला हे कसं लागलं सांगतो का लोकांना? ए, तुला माहिती का याच्या तोंडाला कसं लागलंय? साहेब माझं लग्न ठरले साहेब. अरे तुला जेवढं विचारलं ना तेवढंच सांग. ए डिक्या, तुझा मित्र ना रे त्याचा, तुला माहिती नाही का त्या तोंडाला कसं लागलं? नाही माहित साहेब. नाही माहित. आई साहेब नमस्कार. तुम्ही तर आई, तुम्हाला माहितीच असेल कसं लागलं लेकाला. तू शाळेत असताना सायकलवरून पडला. आई संग पण खोटं? खरंच साहेब मी सायकलवरनं पडलो होतो. सायकलवरून पडला? हो. अरे तू सायकलवरून पडला नाही, जेव्हा तू 7वीत असताना आहे ना, एका मुलाची वही घेऊन चोरून पळून चाललेला होता आणि त्या मुलाने तुला धक्का दिला आणि त्या धक्क्यामध्ये तुला लागलं. कळलं? बंड्या, लहानपणापासून तुम्ही दोघं, तू आणि तुझा मित्र चोऱ्या माऱ्या करायचे. भूक तुला लागायची म्हणून तू त्याला चोरी करायला लावायचा, गुन्हे तू करायचा आणि आरोप त्याच्यावरती लावायचा. विसरला का रे? अरे तू कधी विचारलंस तो मित्र जगलाय मेलाय? हा अरे टिंगरे, काय बोलले साहेब तुम्ही? अरे तुला टिंगऱ्या म्हटलं, टिंगऱ्या. परत एकदा बोला तुम्ही. अरे तुला टिंगऱ्या म्हणलं रे मी. तुम्ही? तू? हो मीच बंड्या. अरे बंड्या कुठं होता रे तू? कुठं गेला होतास तू? बंड्या, माझ्या मामाने मला मुंबईला घेऊन गेला रे आणि ते काम करायला लावलं रे मला. अरे मामाने मला हॉटेलमध्ये कामाला लावलं, धुणं भांडी करायला लावले बंड्या, पॉलिश करायला लावली आणि माझ्या पैशाने मामा दारू प्यायचा, मला मारायचं रे. माझे खूप हाल केले. पण मामीचा खूप जीव होता माझ्यावरती. त्या मामीने कष्ट करून, त्या माऊलीने कष्ट करून मला शिकवलं रे, कष्ट करून शिकवलं. शेवटी स्वप्न पूर्ण केलंच मित्राचं. आणि स्वप्न हे आपल्या दोघांचे होते बंड्या. मित्रप्रेम आहे बंड्या, मित्रप्रेम. अरे बंड्या, अरे एवढ्या वर्षामध्ये तुला असं कधी नाही वाटलं का रे की आपल्या मित्राला शोधावं, भेटावं, त्याची विचारणा करावी? तू पण कुठं विचारलं मला? अरे जिवंत आहे की मेलोय म्हणून, मग मी का विचारू? बंड्या, अरे असं नाही रे, मी तुला विचारण्याचा प्रयत्न किंवा शोधण्याचा प्रयत्न नाही केला. अरे पण माझे हालातच तशी होते रे, माझी परिस्थिती तशी होती बंड्या. तरी देखील मित्र मी खूप शोधलं रे तुला. बंड्या, आज मी जे काय आहे ना रे तुझ्यामुळेच आहे. बंड्या, आज मला तुला काहीतरी द्यायचंय रे. पैसे घ्यायचे नाही द्यायच्या? अरे हाड, पैसे घ्यायचे नाही रे, मी हक्काने तुझ्याकडनं घेऊन जाईल. मी आहे ना, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अरे राहुल, मी तुझ्यासाठी काहीतरी आणले. हा बघ बूट. हा धर. नको. अरे धर म्हणलंय ना. नको, तू आई खवळण.
अरे माय आई मला खवळून तुला खवळून का? माई शपथ आहे तुला घालायच लागलं. माई शपथ आहे बर का तुला. उद्यापासून चप्पल इप्पल काय घालून यायचं नाही, शाळेत बुटच घालून यायचं. बाजूने बूट सांभाळून ठेवले. अरे बंड्या, अरे हे बूट तुम्हाला दिलेस म्हणून तर आज हे बूट घालायची वेळ माझ्यावरती आली रे बंड्या. या बुटामुळेच आज मी हे बूट घालू शकलो. बंड्या, तुला आठवतंय का रे आपण त्या डोंगरावरती बसून लपाछपी खेळायचो? आठवतं ना मला. आपण चोर पोलीस खेळायचो आणि मी चोर व्हायचो आणि मी पोलीस. बरोबर. पण आता आणि ऐक ना मित्रा, अरे तुला आठवतंय का रे माझ्या फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावण्यासाठी पण तू पैसे मला द्यायचा. अरे माझे पाय भाजू नये म्हणून तू तुझी चप्पल काढून मला द्यायचा. पाय भाजतो का? दर चप्पल नको. अरे घाल म्हणलंय ना, नाही तर रट्टे खाशील मार. आता चल. अरे मी उपाशी राहायचो म्हणून तू काय करायचं, तुझ्या ताटातला घास मला द्यायचा रे बंड्या. माझ्याकडे शाळेची फीस भरण्यासाठी पैसे नसायचे. मला चांगलं आठवतंय बंड्या. अरे तू तुझ्या घरातून 5-5 रुपये चोरी करून आणायचा आणि माझी फीस भरायचा रे बंड्या. तू मी ते कसं विसरू शकेल बंड्या. तुझे खूप उपकार आहेत रे माझ्यावरती. हे बघ, उपकाराची भाषा नाही बोलायची, नाही तर मारेला तुला. हा? अरे नाही, तुला माहित आहे ना मैत्रीचं नातं कसं असतं ते? हा, ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं नातं असतं रे. काय उपकाराची भाषा बोलते? मारू मारू. अरे बंड्या नाही रे, तुझा अधिकारी पण मला जाण रे बंड्या. ऐक ना बंड्या, आता मला जावं लागेल. अरे नाही, संध्याकाळ झाली, चल ना घरी जाऊ. ऐक ना मित्रा, अरे साहेबांचा फोन आला होता, शेजारच्या गावामध्ये दरोडा पडलाय, मला तिकडे चौकशीसाठी जावं लागेल. आणि मित्र तुला भेटणारच आहे ना भांड्या? नक्की नक्की, मी उद्या येतो ना. चल येऊ, येतो भांड्या. नीट कामाकडे लक्ष द्या. गायला जाऊन चारायला द्या. नुसतं इकडे तिकडे हिंडत असतं. काम नीट संपवा. हा मग काय बोलायचं. काय बोलायचंय? कोणा बाबतीत बोलायचं? त्या भांड्याच्या बाबतीत बोलायचं असेल. मला नाही ऐकायचं. हे असल्या फसवणाऱ्या लोकांचं माझं ऐकायचं नाहीये आणि त्याचं तर मला बिलकुल ऐकायचं नाहीये. माझं नाही येतो. हो आप्पा, फसवणारा म्हणा, तुमचा परका म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा, पण आज मला बोलायचं. कोणाला परका म्हणता हो आणि कोणा फसवलंय तुम्हाला? हा, काय काय कळलं काय तुम्हाला त्याच्याबद्दल? तुला माहित नाही व्हय? दारू पिऊन आलाच असेल परत आज आणि बडबड करायला लागला. काय कळलं तुम्हाला? काय म्हटलं? मला नाही कळणार. राणी सांगणार नाही मला? खरं खोटं सगळं कळलंय. 1 लाख रुपये घेतला फसवून नुसतं माझ्याकडनं. अरे मागायचे होते पैसे तर मागायचे होते ना. काय सांगितलं राणी तुम्हाला? काय सांगितलं? काय ते सांगितलं तुम्हाला येऊन? काय सांगितलं तुम्ही? ह्याला ओळखता तुम्ही? हा आणि माहिती हो तुम्हाला कोण आहे हा? हा, तुम्ही म्हणता ना लय खर्च केलं, उडवलं पैसे. कुठं उडवलं त्याने पैसे तुम्हाला माहिती आहे? माहितीच आहे. उडवलं असेल दारूवरती, बाईवरती, सगळ्यांवरती, तुझ्यावरती. अजून काय? आप्पा, जे तुम्हाला सांगितलं सगळं चुकीचं आहे. अहो आप्पा, त्या तुमच्या पैशाचा डिके दादानी आणि आमचा बंड्या दादानी जेव्हा माझ्या बहिणीचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा बंड्या दादानी माझ्या बहिणीच्या ऑपरेशनला पैसे दिलेत. तेव्हा ते तुमच्या पैशामुळे आणि बंड्या दादामुळं आज माझी बहीण आणि तिचं लहान मुलगा व्यवस्थित आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बंड्या दादाच्यामुळे माझी फायनान्सची गाडी जी वडून न्यायला आली होती ना, ती माझ्यापाशी आज. म्हणजे त्या पैशाचा एवढा कुठं वाईट उपयोग नाही केला की चांगला उपयोग केला बंड्या दादानी. जे लोकांनी सांगितलंय ना तुम्हाला, ते सगळं भंगार सांगितलं. तुमच्या डोक्यात वेगळे विचार टाकलेत बंड्या दादामुळे. एवढंच नाही आप्पा, ते तारी माहितीये का खालच्या आळीची, जिच्या सुनव तुमचा डोळा होता? ठीक आहे, काय बोलतोय? जे बोलणार आहे ते बोलणारच मी आज. हा, तिच्या सुनाचा आज संसार मोडता वाचलाय. त्याचं कारण फक्त भांडे. 50,000 रुपये देऊन तोंड बंद केलंय. तुमची जे प्रकरणं दिसतात ना, ती सगळी झाकल्यात भांडेने. हा, आणि त्या दिवशी 10 रुपये कोणाला उडावलं आठवतंय का? कोणाला उडावलं? हा, उडून त्याला निघून घेऊन गेले. हा, त्याला दवाखान्यात नेलं फक्त भांडेनी.
त्याचं ऑपरेशन केलं बंड्यानी, पाय मोडला होता बिचाऱ्याचा. 3 महिने घरात त्याच्या ना राशन पाणी बंड्याने दिले तुमच्या पैशातून. अहो जो माणूस स्वतःची चप्पल सदी विकत घेऊ शकत नाही तो माणूस तुम्हाला फसवेन का? आप्पा 2 दिवस झाले आज अन्नाचं एक घास सुद्धा घेतलं नाही त्याने. का माहितीये का, माझा आप्पा रडत असत, माझ्या आप्पाला मी रडवलंय, माझ्या आप्पाला मी दुखवलंय. एवढं सगळं करणारा माणूस तुम्हाला परका वाटतो? तुम्हाला बापाचा दर्जा दिला त्याने, बापाचा. आणि जो बापाचा दर्जा देतो ना रे, तो परका कधी आपल्या बापाला फसवीत नाही. अरे हा माणूस म्हणतोय परका आहे, परका नाही तो. बंड्या कुठे आहे बंड्या? आप्पा लहान मुलगा जसं आईची वाट बघता ना तशी वाट बघते तुमचं ते बंड्या. घेऊन चाललं त्याच्याकडे. चला आप्पा तुम्ही खरंच चला. जाऊ रुक्मीला पण घेऊन जाऊ, ती पण जेवली नाही 2 दिवस. तू आईला घेऊन ये. हो मी आम्ही पुढे जातो. चला आप्पा. अहो नका ना रडू, 2 दिवस झाले नुसतं रडताय. रडू नाही तर काय करू? ज्यांनी मला मुलासारखं सांभाळलं, मला बापाचा दर्जा दिला त्यांनी, आणि त्यांना मी दुखवलं यार. माफी तरी मागू तर कुठल्या तोंडानं माफी मागू त्यांनी? बंड्या कुठल्या तोंडाने म्हणजे? जे परक तोंड दिलंय ना त्या तोंडानेच माफी मागायची होती ना. चुकलो मी. एकदा तरी येऊन सांगायचं की आप्पा तू चुकला. अरे मारलं मी तुला, मारलं मी तुला. एकदा तरी येऊन सांगायचं ना बंड्या की आप्पा तुम्ही चुकला. अरे आज या गावात लोकांसमोर माझी इज्जत वाचली आहे ना फक्त तुझ्यामुळे. 15 वर्षानंतर आज सरपंच झालो ना, तू झटला माझ्या नावाने. सगळ्या लोकांबरोबर पैसे वाटले. बाकी काय नाही, सावकाश पटपट. नाही भांडण नाही. आज मला कळलं की माझा मुलगा असला असता ना आपला तरी त्याने असं केलं नसतं. पण बंड्या आज मी छाती ठोकपणे अख्ख्या गावाला सांगू शकतो की हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा. मला माफ कर. पण रुको, हा आपला मुलगा परकाला हे मी चुकलो. आई बाळा आप्पा आता काही तर रडत बसायचं काय? चाला की तुमच्या घरी. माझं घर? माझं घर नाही, मग त्या सरपंचाचं घर नाही, बंड्याचं घर आहे ते. बंड्याच्या घरी जाऊया सगळे.